भगवान की जय. मुकुट वैजंती कौस्तुभमणी दिव्य पितांबर कशिलाच घरी नेपुरे वाळे गरजती चरणी कोटी दिनमणी लोपले आईचे रूप दृष्टीने गुणास घाली लोटांगण देव म्हणे झालो प्रसन्न काही वरदान माग मज. ग्रंथकर्ते श्री संत महिपती बुवा या ठिकाणी सांगताय सूरदास अकरुणाचा अवतार आहे आणि भगवान श्रीकृष्णाने शाप दिला की आंधळा होसे, कारण त्यानं देवाचं स्वरूप धारण करून सत्यभामेच्या पुढे गेला होता. त्यामुळं तो आंधळा झाला, अवतार घेतला. भगवान श्रीकृष्णाचं दर्शन परत देवानं दृष्टी दिली, दिव्य स्वरूप पाहिलं. त्यावेळेस देवानं सांगितलं काही इच्छा असेल तर माग. त्यावेळेस अक्रूर सूरदास काय मागतात प्रेमे देवणे आलिंगन सूरदास म्हणे हेच मागणे मागोती माझे नयन पहिल्या सारीचे करावे. देवानं सांगितलं सूरदासजी काय मागायचं असेल तर मागा. सूरदासाने सांगितलं काहीच नाही म्हणले, मी जन्मल्यापासून आंधळा आहे आणि इथून पुढेही मला आंधळा ठेव. दृष्टी कशाला, दृष्टी पाहिजे होता तुझं स्वरूप पाहण्यासाठी आणि ती पाहिलंय. आता बाकीचं विषय पाहण्याची गरज नाही. बाकीचं काही एकदा तुझं स्वरूप पाहिलं की बाकीचं काही बघायची गरज नाही. पहिल्यासारखंच आंधळ कर सूरदासजी मागतात. म्या जन्मपर्यंत काही विषय पदार्थ देखील नाही, आता तुझ्या रूप हृदयी राखविले गोविंदा. आणि सूरदासानं सांगितलं देवा मी जन्मांध आहे, मी जन्मल्यापासून कुठलाच पदार्थ डोळ्यानं पाहिला नाही, काहीच पाहिलं नाही आणि डायरेक्ट तुझं स्वरूप पाहिलं. आता इथून पुढेही मला तुझं स्वरूप पाहिल्यावर परत काही बघायचं नाही. त्यामुळं पहिलं जसं आहे तसंच मला आंधळा कर मागणं सूरदासजी मागतात. आता जरी हे नेत्र नेसी तरी हे रूप पाहिन मानसी सूरदासाचे वचनाची ऋषिकेशी हसले. आणि त्यावेळेस सूरदासांनी सांगितलं कृष्णा जर तू आता दृष्टी नेली माझी काढून तर तुझं स्वरूप माझ्या अंतःकरणामध्ये ठसावे आणि जर दृष्टी नेली नाही तर बाकीचं संसार बघावा लागेल, पदार्थ आहेत बाकीचे डोळे म्हणजे सगळंच बघावं लागतं आणि त्या सगळं बघण्याच्या नादात तुझं स्वरूप विसरण. त्याच्यामुळं आता काहीच बघायचं नाही असं बोलल्यावर भगवंत हसू लागले. हरी रूप धरून मानसी निज भक्त राहिला मथुरेसी पुढे कथवर्तनी कैसी रजनी श्रवण करावी. आणि त्यावेळेस सूरदासाच्या मागण्यावर भगवंत हसले आणि मग तिथून दर्शन घेतलं, समाधान वाटलं. पुढं एक कथा वर्तली. काय कथा घडली, कुठं झाली ऐका. अवंती नगरी एक पुण्य पावन राजा भाविक 5 शतक वैदेख त्याचे संग्रही असती. आणि अवंती नावाचं नगर आहे आणि त्या अवंती नगरीमध्ये राजा होता आणि त्या राजापाशी 500 गायनाचार्य होते. आपल्याला एक भेटणार, त्याच्याकडे 500 होते वेगवेगळे. आता राजा म्हणल्यावर सर्वच आहे. अनेक गायनाचार्याचा संग्रह त्याच्यापाशी होता. त्यात काय झालं, तया माझी श्रेष्ठ तानसेन राग ज्ञानी अतिप्रवीण दीप विझता त्याचे गायने प्रदीप होती तत्काळ. राजापाशी 500 गायनाचार्य होतं पण विशारद कोणी नव्हता. एकच विशारद होता, तो म्हणजे तानसेन. सर्व संगीताचं ज्ञान त्या तानसेनाला होतं. त्या तानसेनाचं गायन असं होतं, दिवा जरी विझला वाऱ्यानं तर त्याच्या गायनानं परत प्रज्वलित होत होता. एवढं भव्य आणि दिव्य गायन त्या तानसेनाचं होतं असं सांगतात. राजा म्हणे तया वसरा तुम्हाला गवईवरा दुंडोनी पाहता वसुंधरा कोणी दुसरा दिसेना. राजानं त्या तानसेनाची थोडी स्तुती करायला सुरुवात केली. म्हणले महाराज तुमच्यासारखा गायनाचार्य कुठं भेटणार आहे, शोधूनही सापडणार नाही. खूप गायन आहे, तुम्ही गायन सम्राट आहे, विशारद पदवी आहे तुम्हाला, असं राजा तानसेनाला बोलू लागला. कोणी वदे
तानसेन बोलू नये ऐसे वचन एका होरी एका गळाधार ईश्वरे निर्माण केला की तानसेनाने सांगितलं महाराज जास्त स्तुती करू नका म्हणले, कारण तू भगवंत आहे. त्या भगवंताला काय करता येत नाही महाराज. कितीतरी लोकसंख्या आहे जगामध्ये आणि एकही माणूस एकसारखा दिसत नाहीये. म्हणजे एवढं कौतुक भगवंताचा एकापेक्षा एक त्यानं निर्माण केलेला आहे. तो देव आहे असं या ठिकाणी बोलतात. सृष्टी करता मीच जाण ऐसा बोलिला कमलास मग देव विश्वामित्र निपुण पदार्थ संपूर्ण करविले. ब्रह्मदेवाला सुद्धा गर्व झाला होता. म्हणले आपणच आहे, आपल्याशिवाय दुसरं कुणाला जमतंय हो सृष्टी निर्माण करायला. आपण सृष्टीचा कार्य करताय, प्रजापती आहे आपण. गर्व झाला होता ब्रह्मदेवाला. लगेच देवानं विश्वकर्म्याला निर्माण केलं आणि त्यानं दुसरं विश्व निर्माण केलं विश्वकर्म्यानं. त्यावेळेस ब्रह्मदेवाचं गर्व हरण झालं असं सांगतात. माझेच पात्र बहु थोर ऐसा बोलिला रत्नाकार देवे अगस्ती हस्ते साचार आचमन सत्वर करविले. समुद्राला सुद्धा वाटलं मी अथांग आहे, माझं जे पात्र आहे समुद्राचं ते अथांग आहे असं त्याला गर्व झाला होता. देवानं लगेच अगस्ती ऋषीला पाठवलं आणि अगस्ती ऋषीने निश्चिती सोशियेला अपांपती. अगस्ती ऋषीनं तो समुद्र प्राशन केला, तिथं त्याचं गर्व हरण झालं असं सांगतात. माझे गायन सुंदर म्हणून नारदासी झाला अभिमान. श्री कृष्णे अश्वल्पाचारून करविले कीर्तन त्या हाती. हरिविजयामध्ये कथा आहे. नारदाला गर्व झाला होता, मीच गायनाचार्य श्रेष्ठ. हातामध्ये विणा घेतला आणि निघाला. हसवालाला गायन करायला लागलं आणि नारदापेक्षा उत्तम गायन त्या हसवालाने केलं होतं. तिथं नारदाचं गर्व हरण झालं असं सांगतात. परीस बलिष्ठ थोर नसे सृष्टीत वानर मारुतीस वाटता साकार भरते गर्व हरिला की. आणि मग माझ्यापेक्षा श्रेष्ठ योद्धाच नाही, ताकदवानच नाही असा गर्व झाला होता. कोणाला? वज्र शरीरी मारुतीला गर्व झाला होता. बरताना बाणात खाली आणला. म्हणजे अशा पद्धतीनं गर्व हरण करणारे आहेत. गर्व झाला की त्याचं हरण होतं. कोण सांगाले कुणाला? तानसेन राजाला सांगायला लागले स्तुती करू नका, ईश्वराचं कर्तृत्व आहे अशा प्रकारे सांगू नका. विश्वामित्र आहे, विश्वकर्मा आहे. विश्वकर्मा जे आहे पण ती ही पृथ्वी निर्माण करणारा विश्वामित्र नाही. नाही ती ही तयार करतो ना, काय आजी काय पाहिजे तुम्हाला? तिथंच बसा. राहू दे राहू दे. काय करावे झाली पूजा. कुंडली तोरे हरिद्वार श्रीरामदेव श्री गणेशाय नमः. ओम नमो शिवाय नमः. श्री प्रभु रामचंद्राय नमः. सृष्टी करता मीच गाण ऐसे बोलिला कमलासन मग देवे विश्वामित्र निर्मूळ पदार्थ संपूर्ण करविले. माझेच पात्र बहुथोर ऐसे बोलिला रत्नाकर देवे अगस्त्य हस्ते साचार मन सत्वर करविले. माझे सुंदर म्हणून गायन सुंदर म्हणून नारदाची झाला अभिमान श्रीकृष्ण अल्पाचरण करविले कीर्तन त्याती. आणि मग नारदाला सुद्धा गर्व झाला होता की माझंच गायन श्रेष्ठ आहे असं वाटल्याबरोबर त्यावेळेस हसवाला आले आणि त्या हसवालानं गायन केलं. नारदापेक्षा उत्तम पद्धतीनं गायन केलं. त्यावेळेस नारदाचं गर्व हरण झालं असं सांगतात. माझ्या परीच बलिष्ठ थोर नशा सृष्टीत वानर मारुतीस वाटत असा चार भरते गर्व हरिला की. हनुमंताला सुद्धा वाटलं होतं माझ्यापेक्षा बलवान जगात कुणीच नाहीये असा गर्व हनुमंताला झाला होता.
भरताना एकाच बाणात खाली आणलं होतं हनुमंताला. म्हणजे बाणावर सुद्धा बाणानं खाली ओढून आणलं हनुमंताला त्याच्या पायाला अनुसरून. अशा पद्धतीनं त्यावेळेस हनुमंतापेक्षा कोणीतरी श्रेष्ठ आहे असं या ठिकाणी सांगतात. या करिता कोणाही कारण म्हणून थोर सान तानसेनाचे ऐकून वचन नृपनंदन संतोषे. म्हणून सांगतोय कोणालाच लहान समजायचं नाही, कोणालाच मोठं म्हणायचं नाही. म्हणजे मोठा असेल तो त्याच्या त्याच्या पदवीनुसार आपण कोणाची स्तुतीही करायची नाही आणि निंदाही करायची नाही, काय करायचं नाही. असं बोलल्यानंतर ना राजाला जरा आनंद वाटला, समाधान वाटलं. काय झालं? मागुती बोले नृपनाथ तुम्हा वरिष्ठ गवई प्रस्तुत कोणाही या सृष्टीत सांगा त्वरित मज लागी. त्यावेळेस परत राजाने विचारलं सुरदा त्या असणाऱ्या तानसेनाला, म्हणले तानसेनजी तुमच्यापेक्षा वरिष्ठ गायनाचार्य कोण आहे या जगामध्ये? विशारद जो त्याच्या गायनानं दिवा सुद्धा प्रज्वलित होतो असा गायनाचार्य कोण आहे सांगा. राजाशी म्हणे तानसेन गवया माझी अति प्रवीण आक्रूराचा अवतार जाणे सुरदासा आहे मथुरेशी. त्यावेळेस तानसेनांनी सांगितलं, म्हणले राजे साहेब तुम्हाला माहिती नाही, मला माहिती आहे. म्हणले गायनामध्ये श्रेष्ठ माझ्यापेक्षा उत्तम गायन करणारा अक्रूराचा अवतार सुरदास मथुरेमध्ये राहतो असं तानसेनजी सांगतात. राजा तयासी पुसे पुढती सुरदास रागीण्या गातासे किती त्याने ओंदळ भरून रेती भागीरथीची आणली की. राजानं विचारलं, म्हणले त्या सुरदासाचं गायन किती आहे, त्याचे राग किती पाठ झाले, किती त्याला गायन येतंय. त्यावेळेस तानसेन गेला भागीरथी नदीच्या किनाऱ्याला आणि मुठभर रेती तिथली वाळू जी आहे ती वाळू आणली आणि राजाला दाखवली. काय म्हणला? म्हणे तुक्या पाठ त्याला ऐकून राजा चमत्कारला शिविका पाठवून मथुरेला सुरदासाशी आणविले. आणि त्यावेळेस असं सांगितलं की माझ्या हातामध्ये जेवढी माती आहे तुम्हाला मोजता येते का? नाही ना, मग तेवढं राग तेवढं पाठ आहे त्या गायन त्या सुरदासाचं. असं बोलल्याबरोबर राजाने लगेच आमंत्रण पाठवलं सुरदासाला, मागवून घेतलं. भक्त सन्मान करून राजा घाली लोटांगण सुरदास वैष्णव म्हणून कनकासनी पूजिला की. आणि मग सुरदास आल्याबरोबर राजानं लोटांगण घातलं महाराज. कारण राजा जरी असला तरी संताच्या पायावर जो नमतो तोच सर्वश्रेष्ठ आहे. आणि मग सोन्याच्या आसनावरती बसवलं, कारण तो विष्णू भक्त आहे, हरी भक्त आहे. आणि सोन्याच्या आसनावर बसून सुरदासाची पाद्यपूजा राजा करू लागला. सकळ गायक ते वेळी वैसले सभास्थळी तानसेन सुरदासा जवळी विनंती करीते देवा. आणि मग सगळे गायनाचारी तिथं आले होते सुरदासापाशी, सगळे आले. सगळे आल्यानंतर 500 होते राजापाशी गायनाचार्य आणि त्याच्यामध्ये विशारद तानसेन होता. सगळे तिथं जवळ आले. त्यावेळेस राजा सुरदासाला काय म्हणतो ऐका. म्हणे तुमच्या मुखीचे कीर्तन सगळे की करावे श्रवण ऐसा हेतू म्हणी धरून स्वामीची रायाने पाचारिले. आणि त्यावेळेस राजाने सांगितलं, म्हणले सुरदासजी तुमचं जे कीर्तन आहे, तुम्ही जे देवाचं वर्णन करताय आपल्या गायनामधून ते आम्हाला ऐकायचे, कारण तुमचं वाचन खूप सुंदर आहे, तुम्हीचा गळा तुमचा आवाज खूप सुंदर आहे, तो आम्हाला ऐकायचा असं बोलू लागले. सुरदास म्हणे तानसेनासी आम्ही तरी वैकुंठवासी येथे आलो मृत्यू लोकासी श्रीहरीचे गुण वर्णावया. सुरदासांनी सांगितलं आम्ही कुठंही गेलो तरी देवाशिवाय बोलत नाही, आम्हाला फक्त देवच लागतो आणि त्या देवाशिवाय तुझी वार्ता असे ना. एकच राम आहे आणि त्या रामाशिवाय आम्ही दुसरी गोष्टीच काढत नाही. इथं आम्ही गायन जर केलं तर देवाचंच वर्णन करणार, त्याच्यासाठीच कलियुगामध्ये आलोय. सुरदास बोलतात त्याची आवड तुम्हा कारण तरी किंचित वर्णी तू हरीचे गुण मग विना हाती घेऊन सप्तस्वरी वैसविला. आणि सुरदासांनी सांगितलं आम्हाला जे आवडतंय तेच तुम्हाला आवडतंय, आम्ही देवाचं वर्णन करताय ती तुम्हाला ऐकण्याची इच्छा आहे. तर आता थोडंसं गायनामधून किंचित, कारण देवाचं वर्णन करायला अजून कुणाला जमलेलं नाही, किंचित वर्णन करतो ऐका. सुरदास करिता गायन गणेश टाळ वाजवी जाण सरस्वती विना घेऊन मंजुळ स्वर देत असे. आता सुरदास गायन करायले आणि गायनामध्ये चरित्र देवाचं आहे.
टाळ वाजवायला गणपती बाप्पा आलेत, विणाचा ताल धरायला सरस्वती माता आहे आणि सुरतांची गायन करतायत. चरित्र देवाचं आहे ऐका. तटस्थ झाले गंधर्व रंभा उर्वशी मेनका सर्व याच्या कीर्तनी रमाधवा नृत्य करी स्वानंदे. आणि सुरदासानं आलाप लावला महाराज, स्वर लावला. त्या सुरदासाच्या गायनानं रंभा तटस्थ झाल्या, उर्वशी मेनका सगळ्या जी काही स्वर्गीचं भूषण आहे ते सुद्धा तटस्थ झालं. ज्याच्या कीर्तनामध्ये देव येऊन नाचतो, नृत्य करतो असा असणारा सुरदास गायन करू लागला. योगी वैसले वज्रासनी त्यांच्या लवकर न येई ध्यानी तो सुरदासाच्या कीर्तनी नाचवत हे नवलकी. अहो योगी याच्या ध्यानी द्याताना तुळसी तो तू आम्हा पाशी काय मला पाठ नाही विसरत. आणि असा असणारा जो योगी याच्या सुद्धा ध्यानात येत नाही असा देव आमच्या समोर नृत्य करतोय, भक्ताच्या पुढे येऊन नाचतो, त्याच्या सानिध्य राहतो असं सांगतात. तपचर्या करीती मुनी प्राप्त नव्हे अनुष्ठानी तो सुरदासाच्या कीर्तनी नाचतो हे नवलकी. देवाची प्राप्ती व्हावी म्हणून साधक तपश्चर्या करतायत, पण तपश्चर्या करून सुद्धा लवकर प्रसन्न होत नाही तो देव. आणि तोच देव सुरदासाच्या गायनामध्ये नाचू लागला. इंद्र चंद्र ब्रह्मार येईन तिजयाचा पार तो सुरदासाच्या समोर नृत्य करीतो स्वानंदे. अहो इंद्र चंद्र यम अग्नी वरुण यक्ष गण गंधर्व किन्नर सूर असुर दानव मानव ज्याचा अंत लागत नाही असा भगवंत आहे. आणि तो भगवंत सुरदासाच्या गायनामध्ये चरित्र कीर्तनामध्ये नाचू लागला. आईसे संगीत करुणी गायन मग साबळे नामे करी कीर्तन कृष्ण अवतारी केले सद्गुण त्याची रूपण लाविले. आणि मग अशा प्रकारे गायन केलं, पंचपती झाली सुरदासांची. आता कीर्तनात चरित्र, आता कीर्तन म्हटल्यानंतर ना अगोदर पंचपती असते, अभंगावर बोलायचं असतं, मग चरित्र सांगायचं असतं. हेच चरित्र काळातच कीर्तन सुरदासाने सुरुवात केलं. गोकुळामध्ये जे चरित्र केलं होतं देवानं तेच सांगायला सुरुवात केली. आईसे एक मासवरी सुरदास राहिले अवंती नगरी भजनी लावणी नर नारी प्रेम भरे डुलत. अशा प्रकारे 1 महिना अवंती नगरीमध्ये त्या राजाच्या राजवाड्यामध्ये सुरदासजी राहिले. आणि 1 महिना तिथली सगळे नारीनर त्या राज्यामधले अवंती नगरीमधले सगळेच देवाच्या भजनाला लावले असं सांगतात. तव कोणे एके दिवशी राजा गेला निजमती राशी स्त्रिया विनंती करती त्याची कर जोडोनी ते देवा. आणि एक दिवस असं घडलं की राजा बाहेर गेला. राजा आपल्या कामानिमित्त म्हणा, शिकारीला म्हणा गेला बाहेर कामासाठी. आणि राजाच्या ज्या स्त्रिया होत्या त्या स्त्रियांना सुरदासाचं गायन ऐकण्याची इच्छा झाली. मग काय झालं? म्हणती सुरदास वैष्णव भक्त नित्य हरीचे गुण वर्णित अमुचा ऐसा हित त्यांचे कीर्तन ऐकावे. आणि त्या राजाच्या स्त्रियांनी विचार केला सुरदास हरिभक्त आहे आणि हरिभक्त तो देवाचं वर्णन करतोय आणि ते आम्हाला ऐकायचं आहे. म्हणून काय झालं? आई कोणी राजा बोले वचन सुरदास आहे नेत्रहीन येत्या नावया कारण संशय मनीन धरावा. आणि त्यावेळेस राणींनी राजाची परवानगी घेतली. राजाने सांगितलं तो आंधळा आहे. अंतपुरामध्ये स्त्रियांच्या घरामध्ये आणलं त्याला काही अवघड नाही, कारण तो आंधळा आहे, त्याला दिसतच नाही. मग त्याला सगळं जगच आंधळा आहे, मग त्याला काही दृष्टीच नाही. त्याच्यामुळं स्त्रियांच्या अंतपुरामध्ये जरी त्याला आणलं तरी अडचण नाहीये असं या ठिकाणी बोलतात. रायाच्या स्त्रिया 500 नाटक शाळा वैसल्या समस्त अनन्य भावे होऊन विनित सुरदासा ते पाचरिले. आणि राजाला 500 स्त्रिया होत्या, पत्नी होत्या त्याला. आणि त्यानं त्या असणाऱ्या रंगशाळेमध्ये नाटक जी शाळा असते त्या नाटक शाळेमध्ये बसलेल्या होत्या. आणि त्या स्त्रियांच्या समवेतमध्ये सुरदासाला पाचारण केलं. बैसवनी कनकासनी पूजा केली प्रीती करुणी सुरदासी विना घेऊनी गायन तेव्हा रमिले. राजाच्या 500 स्त्रिया होत्या आणि सुरदासाला दृष्टी नव्हती. सगळ्या स्त्रिया होत्या आणि एकटा सुरदास होता. सुरदास आला
आसनावरती बसला सोन्याच्या, पुढे सगळ्या स्त्रिया येत्या आणि सूरदासानं विणा लावला, गायन करू लागला. ऐकोनी तटस्थ झाल्या सुंदरी, तो काय वर्तले त्या अवसरी. सत्यभामेशी कृष्ण अवतारी, श्री कृष्ण नाते शापिले. मागचं अनुसंधान 2 मिनिटांमध्ये सांगतो. माझं आताच भूमी गेली. श्रीकृष्णाने सांगितलं होतं सत्यभामेला, तू ही दासी वशील, पण असं मी वरदान दिलं होतं, दासी आणि सूरदास जर एकत्र आले तर सूरदासाला दृष्टी येईल. काय सांगितलं होतं? दासी आणि सूरदास जर एकत्र आले तर सूरदासाला दृष्टी येईल आणि मग मी त्या दोघांचा उद्धार करेल. आणि तीच सत्यभामा कुब्जा त्या राणीच्या स्त्रियामध्ये आली. काय झालं? ती 17 जिताची कन्या सुंदरी, दासी झाली राजा घरी. सूरदासाचे ते कीर्तन करी, धावत येत असे त्या ठाई. आणि मग ती असणारी 17 जिताची मुलगी आहे. कोण? सत्यभामा. आणि तिलाही शाप दिला होता कृष्णानं. आणि ती त्या अवंती नगरीच्या राजाच्या घरी दासी म्हणून तिचा जन्म झाला. आणि सूरदास गायन करू लागला. सूरदासाचं गायन ऐकून ती दासी त्या ठिकाणी आली. वर्णी सुंदर ऐकोनी गायन, विसरली ते सकळ देह भान. जेवी नाद लुब्ध होऊन हरिण, होय तल्लीन निज प्रीती. सूरदासाचं गायन होतं आणि सूरदासाच्या गायनामध्ये सगळे तल्लीन झाले होते महाराज. तन मन सगळ्याचं आनंदानं डुलत होतं. हरिण जसं नादामध्ये लुब्ध होता, तशा पद्धतीनं गायनामध्ये सर्वजण आनंदित झाले होते असं सांगतात. पाऊले टाकी ताते वेळ, तिला न आठवे जळस्थळ. सूरदासाचे तत्काळ नेत्र आले त्या समयी. आणि ती असणारी दासी पावलं टाकीत टाकीत येत होती, पण तिला समोर काय दिसत नव्हतं. का? तिला दृष्टी होती पण आनंदामध्ये दिसत नव्हतं. ते आपलं डुलत डुलत येत होती. तेवढ्यात सूरदासाला दृष्टी आली. सूरदासाला सांगितलं, म्हातारे पुढे बघ, हौद आहे. तिजला सूरदास मने पाहे, पुढे हौद भरला आहे. मग लज्जित होऊन लवला आहे, पडदे टाकीले स्त्रियांनी. सूरदासाने सांगितलं, पुढे बघ म्हणले, हौद आहे. पडलं फिरलं तर कुबाड केवळ मोडल म्हणले. हौद आहे समोर बघ म्हणले. राण्यांना आश्चर्य होतं, ह्याला दिसत नव्हतं ना, आता याला हौद कसा दिसायला लागला. मग राण्याने आपले वस्त्र वगैरे सगळे सावरले. सूरदासाला दृष्टी आली. काय झालं? मनती नेत्र आहेत यासी, ऐसे बोलती एकमेकीसी. मग संकोच होऊन मानसी, लपवणी त्या बैसल्या. आणि मग स्त्रियांनी बोलायला सुरुवात केली. ह्याला डोळे आहेत म्हणले. आपल्याला तर आंधळा सांगितले, डोळे आहेत ह्याला, दिसायला लागले. याला पुढचा हाव दिसतोय म्हणजे दिसतोय. मग सगळ्या स्त्रिया लज्जित झाल्या महाराज. 500 स्त्रिया होत्या. वस्त्र वगैरे सावरू लागल्या. लपून बसण्याचा प्रयत्न स्त्रिया करू लागल्या. आईचा एकांत देखून तेथे प्रगटले श्रीकृष्ण. सूरदास दासी दोघी जण आपल्या स्वरूपी मिळविले. अशा प्रकारचा एकांत होता. दासी आणि सूरदासी एकत्र आले की लगेच भगवान श्रीकृष्णानं आपलं स्वरूप प्रगट केलं आणि त्या दोघांनाही त्यांच्या जन्मामधून मुक्तता दिली आणि त्यांचा उद्धार केला. आपल्या स्वरूपामध्ये मिळवून घेतलं. पुढील अध्यायी कथा अद्भुत, सेना नाही वैष्णव भक्त. त्याचे चरित्र प्रेमयुक्त, चतुर परिसोत निज प्रीती. पुढच्या अध्यायामध्ये अद्भुत कथा आहे. सेना नावी परम भक्त आहे, वैष्णव आहे आणि त्या सेना नावीचं चरित्र सुंदर आहे. ऐका. भक्त कथा आवडी करिता श्रवण, तया तुटेल जग जीवन. मैपती विनवी कर जोडून, भाविक भक्ता कारणे. भक्ताची कथा जो आनंदानं ऐकतो तो देवाला आवडतोय. हे नाही पटलं तर ज्ञानेश्वरीतनं सांगतो, तेही प्राणा पर्वते आवडते मज निरुते. जे भक्त चरित्राचे प्रशंसिती, जे भक्ताच्या चरित्राचं प्रशंसा करतात ते मला आवडत आहे असं भगवंत सांगू लागले. वस्ती श्री भक्ती कथा सार. ऐका तुटलं जगन्नाथ, प्रेम ऐका भाविक भक्त. 23 अध्याय रसाळा श्रीकृष्णार्पण. पुंडलिका श्री महादेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. श्री गणेशाय नमः. श्री ओम नमो शिवाय नमः. श्री प्रभु रामचंद्राय नमः. सेना नाही भक्त त्वर, हरिभजनी अति तत्पर. त्याचे चरित्र श्रुती प्रिय कर, ऐका सादर भाविक हो.
संसार जाणून नाशवंत उदासपणे आचे तो विरक्त श्रीहरी भजनी अहोरात्र प्रीती जडली तयाची मला पहिली जोडी कळली सेना नाही पहिली ओळ बघा. सेना नाही भक्त थोर हरिभजनी अति तत्पर त्याचे चरित्र श्रुती प्रिय कर ऐका सादर भाविक हो. सेना नावी भक्त थोर आणि सगळेच भक्त थोर आहेत मला. सेना नावी वैष्णव आहे, भक्त आहे आणि त्याचं चरित्र आहे अत्यंत सुंदर आहे. काय त्याच्या जीवनामध्ये प्रसंग आले, कशी भक्ती केली, सविस्तर आहे का? संसार जाणून नाशवंत उदासपणे तो असे विरक्त श्री हरी भजनी अहोरात्र प्रीती जडली तयाची आणि संसार होता सेना नावीला, तो काय ब्रह्मचारी नव्हता, पण संसार असून सुद्धा तो देवाच्या भजनामध्ये तल्लीन होत होता, विरक्त होता संसारामध्ये, देवावरती अपार प्रीती होती, भजन करत होता असं सांगतात. श्याम सुंदर विराजमान चतुर्भुज पीत वसन मूर्तिग्रही असे जाण दैदिप्यमान साजिरी. आणि अशा प्रकारे असणारा तो सेना नावी परमभक्त होता देवाचा आणि भगवंताची सावळी मूर्ती श्याम सुंदर सावळी मूर्ती त्याच्या देवघरामध्ये होती असं सांगतात. आयशा यातीत जन्मला आणि श्रीहरी भजन न घडे ज्याला तो भवचक्रात पडिला सुटका त्यागला नसेची. आणि अशा जातीमध्ये योनीमध्ये तो जन्मला, पण ज्याला भगवंताचं भजन नाही तो भवचक्रामध्ये पडतो. पुनरुपी जनन पुनरुपी मरण त्याच्या पाठीमागं लागतं. ही भवचक्र तोडायचं असेल तर देवाचं भजन करावं लागतं असं सांगतात. आयशे जाणून नाही सेना श्रीहरीच गेला शरण तेव्हाची त्याचे दोष तृण दग्ध झाले तत्काळी. आणि असा असणारा तो सेना नावी भगवंताला शरण गेला, आनंद शरण गेला, त्यामुळं देवाची मूर्ती पाहिल्यावर त्याचे जी दोष होते गुण होते ते सगळं खंडन झाले, जळून गेले असं सांगतात. ग्रामी जावळ जाण गंगेशी मिळता होतो गंगार्पण ऐसे श्रीहरीस जाता चरण दोष संपूर्ण नासताती. गावातली एखादी वडा असतो किंवा गावातली छोटीशी नदी असते लेंडी. आणि ती असणारी समुद्राला मिसळावी. त्या समुद्रामध्ये मिसळल्यावर त्या असणाऱ्या लेंडीचं सुद्धा थोरपणा वाढतो, तिचं दोष संपतात समुद्राला मिसळल्यामुळं. तसा भगवंताला शरण गेल्यामुळं दोष राहत नाही तर असं सांगतात. जैसे परिसाच्या संगतीने लोहतत काळ होई सुवर्ण तैसे श्रीहरीस जाता चरण दोष संपूर्ण नासताती. आणि परिसाच्या संगतीमध्ये जर लोखंड आलं तर त्या लोखंडाचं सोनं होतंय. तशा पद्धतीनं भगवंताला शरण गेलं दोष राहत नाही. त्या भगवंताच्या शरण गेल्यानंतर दोषाचं खंडन होतं असं ग्रंथकर्ते बोलतात. नाना काष्टी अग्नीत जाण टाकीता होती एक वर्ण देवी श्रीहरीस जाता चरण दोष संपूर्ण नासती. आपण तैसे भलत्या यातीत जन्मला आणि अनुतापे हरीस शरण गेला वा फुल्या ऐसाची केला जग उद्धारे ते देवा. अशा प्रकारे आग्नीमध्ये जर लाकूड टाकलं, 10 प्रकारची लाकडं टाका आग्नीमध्ये, आग्नी टाकल्यावरती सगळे एकसारखीच होतात, त्याच्यामध्ये परत भेद दिसत नाही. तसं देवाला शरण गेले की दोषाचं खंडन होतं. आणि कुण्याही जातीमध्ये कुण्याही योनीमध्ये कुण्याही कुळामध्ये जन्म होऊ द्या, पण भगवंताच्या भजनाला लागलं की देव त्याचा उद्धार निश्चितच करतो. एके दिवसी नाही शेणा भावे करुणी वैसला पूजना तो राजदूत येऊन जाना तत्काळ तया बोलावी ती. आणि एके दिवशी असं झालं, तो असणारा सेना नावी जो होता तो देवाची पूजा देवपूजेला बसलेला होता. आणि देवपूजेला बसलेला असताना तेवढ्या वेळामध्ये राजाचे जे काही सेवक होते राजदूत होते ते सेना नावीला बोलवायला आले. काय झालं? देव पूजेशी वैसला जाण कांता सांगे तया लागून राजाचा सेवक येऊन तो मकार पाचारी. आता तो देवपूजेला बसला होता सेना नावी, देवपूजा चालू होती. बायकोने सांगितलं राजाचे सेवक आले तुम्हाला बोलवते. असं ऐकल्यावर सेना नावी काय उत्तर देतात ऐका. लोक सांगत असे त्या अवसरी सांग जाऊन नाही तर घरी चारही वेळ त्याच परी बोलावणे पातले की. आणि त्यावेळेस त्या सेना नावीनं बायकोला सांगितलं कोणी बी घरला येऊ दे, घरात नाही म्हणून सांगायचं. आता आतल्या घरात असलेलं काय बाहेर येऊन बघतंय का? बायकोने सांगितलं घरात नाही म्हणलं कशाला आतमध्ये माणूस येते. 4 वेळा झालं महाराज. राजाचे सेवक 4 वेळा जरी आले
चारही वेळा बायकोनं घरात नाही म्हणून सांगितलं, मग काय झालं? ती तुक्यासी सांगे जाना मने घरात नाही शेना शेजारी संधी फावरी दुर्जना केले जाऊन सांगितले. आणि मग असं झालं, 4 वेळा राजाचे सेवक आले, बायकोनं सांगितलं घरामध्ये नाही, बाहेर गेले. ही शेजाऱ्याला माहित होती आतमध्ये दिसतंय, कुठं गेलेलं नाही. आणि तेवढीच संधी असती शेजाऱ्याला, कुठं काय ऊन दिसतंय का. एक शेजारी डायरेक्ट राजाकडे गेला, वाचा. राजासी सांगे ते वेळा सेना देव पूजेसी पैसला कोणी दुर्जनाच्या बोला क्रोधावला नृपणात. त्या शेजारी घात करणारे दूरचे नसतात, मला जवळचे असतात, पण ओळखू येत नसते. शेजारीच होता, शेजारी पळत गेला, राजाला सांगितलं सेना नव्हे आतमध्येच बसलाय, त्याची बायको बाहेर न सांगते नाही घरात म्हणून. राजाला रागच आला, महाराज राजा आहे मी आणि माझ्या बरोबर खोटं बोलते म्हणून भयंकर राग आला राजाला. काय होतं ऐका. आधीच राजा विंद दुर्जन तयासी सांगितले अवगुण मरकटासी मदिरा पान वृश्चिक दंशत्या माझी. आधीच राजा अविंद योनीमधला असावा आणि त्याच्यामध्ये एखाद्याचं अवगुण सांगावं, त्याला भयंकर राग येतो. किंवा एक वानर आहे आणि त्या वानराला मद्य पाजावी आणि त्याच्यामध्ये त्याला विंचू चावावा, अशी अवस्था राजाची झाली. मुळीच कांदा दुर्गंध पूर्ण तया माझी मिळाला लसून तया परी ते दुर्जन एक चित्त जाणावे. कांदाच दुर्गंधी आहे, कांदा मुळात दुर्गंध आहे, त्या कांद्यामध्ये लसूण घातला, मग त्याची काय अवस्था होणार आहे, तशा पद्धतीची अवस्था त्या राजाची झाली. म्हणतात राजा सांगे भरत्याची बांधुनी अनाथयाची मोठ बांधुनी त्वरेची नदी माझी टाकावा. राजानं लगेच सेवकाला आज्ञा केली, जावा म्हणले ते सेनानावीच्या आता आतमध्ये घुसा, आता बाहेर न माघारी येऊ नका, तो घरात बसलाय, आतमध्ये जावा, त्याला बांधा, बांधून त्याला त्या पाण्यामध्ये नदीमध्ये फेकून द्या, असा आदेश राजाने दिला. पैसा विचार होता जाण भक्त कैवारी नारायण सेने याचे रूप धरून राजद्वाराशी पातला. अशी ऑर्डर राजानं दिल्याबरोबर देवाला काय कळत नाही, मला देवाच्या लक्षामध्ये आलं, भक्तावर संकट आलंय. मग लगेचच सेनानावीचं रूप देवानं लगेच धारण केला आणि राजाचं बोलणं होईपर्यंत राजद्वारामध्ये सेनानावी हजर झाला. जो आदि पुरुष नारायण क्षीरसागर वासी शेषशयन तो श्री हरी दुपटी घेऊन राजद्वाराशी पातला. जो आदि पुरुष आहे, जो शेषावरती शयन करणार आहे, जो असणारा भगवान परमात्मा आदि नारायण आहे आणि तो परमात्मा हातामध्ये घेऊन दुपटी घेऊन राजवाड्यामध्ये हजर झाला. ब्रह्मादी देव ऋषीजन जयासी ध्याती रात्रंदिन तो सेना नाही होऊन राजापाशी चालिला. ब्रह्मादिक आदिदेव जे आहेत, हे देवलोक ज्याचं रात्रंदिवस भजन करतायत, तो भगवान परमात्मा आहे आणि त्यानं सेनानावेचं रूप घेतलं, राजवाड्याच्या समोर आला. वज्र आसनी बैसून योगी करीती अखंड ध्यान तो सेन्याचे संकट देखून नापिक होऊन जात असे. आणि अशा प्रकारचा असणारा भगवान परमात्मा अखंड ध्यान ज्याचं योगीजन करतायत, तपस्वी करतायत, असं असणारा भगवान परमात्मा वारीक झाला. हातामध्ये वारकाचं साहित्य घेऊन सेनानावीचं रूप घेऊन राजवाड्याकडे निघाला. जच इंद्रिये बुद्धी मन वर्तते जयाच्या सत्य करुण तो विश्वव्यापक चैतन्य घन न धरी थोरपण सर्वथा. अहो तो भगवंत आहे आणि भक्ताचं देवाचं एकच काम आहे, साधावया भक्ती काज नाही लाज धरित दश इंद्रिय मन बुद्धी चित्त अहंकारी अंतकरण चतुष्टय. ज्याच्या सत्तेनंही अंतकरण वर्तन करतं, मनावरती ज्याची सत्ता आहे, इंद्रियावर ज्याची सत्ता आहे, बुद्धीला चालना देणारा तो भगवान परमात्मा आहे आणि तो सेनानावीचं रूप घेऊन राजवाड्या पुढे आला. किरीट कुंडले कौतुभ मणी काढून ठेवी चक्रपाणी खांदा धोकटी लावणी त्वरे करून निघाला. देवानं स्वरूप बदललं, कानामधले कुंडल किरीट कौस्तुभ मणी सगळं काढून ठेवलं आणि धोकटी खांद्यावरती घेतली आणि राजाच्या भेटीसाठी सेनानावी म्हणून देव निघाला. वेद शास्त्रे धुंडाळीती जया कारणे बहुत कष्टती तो उभा राहून श्रीपती मुद्रा करीतो रायासी. वेदशास्त्र ज्याला शोधन करतायत, श्रुती ज्याच्या पाठीमागं लागते, असा असणारा भगवंत आहे.
आणि तो सेना नावी म्हणून राजाला जाऊन मुजरा करू लागला. नापीत रूप धरिले हरीने त्याचे होताची दर्शन तत्काळ क्रोध गेला जाण राजाचा ते देवा. सेना नावीचं रूप धरलं होतं देवाना, त्याच्यामुळं सेना नावी राजाच्या समोर हजर झाला आणि त्या सेना नावीला पाहिलं, स्वरूप त्याचं पाहिलं, राजाचा क्रोध शांत झाला. समोर राजाशी बैसवून त्याचे श्रमश्रू कर्म करून परमचतुर जग जीवन मस्तक त्याचे चोळीत असे. राजाला समोर बसवला, त्याची दाढी कटिंग केली. कुणी? देवानं. देवानं त्या असणाऱ्या राजाची दाढी कटिंग केली आणि समोर बसून त्याचं मस्तक भगवंत दाबू लागले. पवर म्हणे तयाशी तू राहूया मापाशी सर्व नापितात तू चतुर होसी ऐसे मजला वाटत असे. राजाने सांगितलं तू जरा हुशार आहे, तुझी जी कटिंग दाढी करण्याची पद्धत आहे जरा वेगळी आहे, त्याच्यामुळे तू काय कर आता इथंच राह, जाऊ नको. जेवढे आमच्याकडे वारी काहीच नाही आहे त्याच्यामध्ये तू श्रेष्ठ आहे असं राजा बोलू लागला. यावरी बोले जगजीवन ब्रह्मांड म्या व्यापिले जाण रीता ठावा मज वाचून अनु मात्र नसेची. देवानं सांगितलं आता मी इथं राहिलो काय, कुठं राहिलो काय, सगळीकडेच आहे मी, अनंत ब्रह्मांड व्यापक आहे मी, प्रत्येक अणुरेणू मध्ये मी आहे असं भगवंत बोलू लागले. येणे जाणे करणे राहणे माझ्या अंगी नसे जाण करुणीय करता व्यापकपण सर्वाता सोन निराळा मी निराळा आहे, व्यापक आहे, मला येणं जाणं नाही, फक्त हाक मारली की येतोय, कुठून येतोय, कसा येतोय, काही कसलाच नाहीये. आणि असा असणारा व्यापक आहे मी, निराळा आहे, सगळ्यापेक्षा वेगळा आहे भगवंत बोलता. निज भक्त कार्या कारण क्षण एक रूप धरितो सगुण परंतु माझ्या व्यक्तपण न मोळेची सर्वथा. भक्ताच्या कामासाठी मी क्षणभर सगुण स्वरूप धरतो, पण माझं स्वरूप निर्गुण आहे, मी अव्यक्त आहे. कारण तुकाराम मला सांगतायत आला नावा रूपा, तो नावा आणि रूपाला आलेला देव आहे, तुझं खरं मूळ स्वरूप निर्गुण आहे, पण भक्तासाठी मी कधी कधी सगुण होतो असं सांगतात. ऐसे बोलता शाग्रंधर राजा सुखावला थोर अभ्यंगा कारणे सत्वर सुगंधी तैल्यान विले. अशा प्रकारे भगवंत बोलत असताना राजाला आनंद वाटला आणि त्या राजाचं अंग चोळण्यासाठी तेल वगैरे आणून दिलं असं सांगतात. मैला गिरी चंदन त्याचा चौरंग मांडून त्यावरी राजा बैसला जाण सेना मर्दन करीत असे. मैलागिरी चंदन आणलं होतं आणि त्याचं आसन केलं, त्याच्यावरती राजाला बसवलं आणि सेना नावीच्या स्वरूपामध्ये भगवंत त्याचं असणार अंग मर्दन करू लागले असं सांगतात. जळीत प्याला सुंदर त्या माझी घातले मोगरेल आत बिंबले साकार चतुर्भुज रूपडे मुकुट विराज दैदिप्यमान पितांबर धारी घनश्याम वर्ण राजा ऐसे रूप देखून आश्चर्य मनी करीत असे. वरती दृष्टी करून पाहे तो सेना मर्दन करीत आहे मागुती प्याल्यामध्ये जवळ पाहे तो श्रीकृष्ण रूप दिसत असे. आणि राजाच्या समोर एक गिलास होता, त्या गिलासामध्ये पाणी होतं आणि राजानं पाहिलं गिलासामध्ये तर श्रीकृष्णाचं स्वरूप दिसत होतं, किरीट, कुंडले, कौस्तुभ, मुकुट सगळं, आणि वर पाहिलं तर सेना नावी दिसत होता. अशा प्रकारे परत गिलासामध्ये पाहिलं, परत कृष्ण दिसू लागला असं सांगतात. रूपी गुंतले लोचन रायाशी नाही देहभान पुढे करावे मर्दन त्याच कारणे कळेना. अहो त्या राजाचा डोळ्याला आनंद झाला, रूप पाहता लोचनी डोळे त्याचं सुखावले गेले आणि त्याला शांत बस म्हणावं किंवा अंग चोळायचं बंद कर असं म्हणावं एवढी सुद्धा बुद्धी राजाला आठवणा, कारण त्याच्या स्वरूपामध्ये तो निमग्न झाला होता. दश इंद्रिये बुद्धी मन पांगुळ स्वरूपी झालेली न देखून हसतीचा भजन रायाशी संचार झाला पै. राजाला वेगळं वाटलं महाराज, दश इंद्रिय मन बुद्धी सगळं भगवंताच्या स्वरूपामध्ये जडलं गेलं. त्या राजाला काही बोलणं गेलं, तो शांत बसला. बाकीची म्हणली भूतफीट लागलं काय की पाठीमाग असं या ठिकाणी बोलतात. सेवक म्हणती तया कारण आता उठावे स्नाना लागून दोन प्रहराला दिन सावध होईल नृपण आता. आणि सेवकाने सांगितलं राजेसाहेब बास करा की म्हणले किती वेळ झाला इथं बसलाय तुम्ही, 2 प्रहर दिवस आलाय
आता तरी उठा स्नान करा असं सेवक बोलतात. राजा म्हणे सेनियासी वैशेषण भरी मजपासी जरी तू जाशील ग्रहासी तरी मी प्राण देईन की. आणि त्यावेळेस राजाने सेनानावीला सांगितलं इथं बस म्हणले मी आंघोळ करून येतो. जाऊ नको तू कुठं सुद्धा, तू जर घरला गेला तर मी अर्थात जीव देतो असं या ठिकाणी बोलू लागले. तयाची उत्तर देत श्रीहरी आता फिरून येतो सत्वरी मज तू हृदय मंदिरी कोंडून कोरेन रूपनाथा. त्यावेळेस सेनानावीनं रूपी भगवंतानं सांगितलं म्हणले मला असं थांबून जमत नाही, कारण मला एकच भक्त नाही, मला सगळ्याच जगाचं बघावं लागतं. जाऊन येतो म्हणजे आता लगेच आंघोळ उचलून माघारी येतो असं बोलल्यावर मला इथं थांबून ठेवू नको असं देव राजाला बोलतात. राजाने त्या अवसरी होऊन आणले ओंजळ बरी सेना नाव्याच्या पदरी घाली सत्वर ते देवा. राजानं ओंजळ भरून सोनं आणलं होण आणि त्या सेनानावीच्या पदरामध्ये त्याला दिलं. त्याच्या ग्रासी जाऊन हारी धोकटी ठेविली खुंटीवरी होण टाकून त्या भीतरी अदृश्य झाला तत्काळ. आणि भगवान परमात्मा सेनानाव्याच्या घरी आला. आल्यावर ह्याची देवपूजाच चालू होती, ही काय जागेवर उठला नव्हता, ही देवपूजाच करत होता खरा ओरिजिनल. हे भगवंत रूपी सेनानावी घरात आला, त्यानं जे ओंजळवरती सोनं दिलं होतं त्याच्या घरात टाकलं आणि भगवंत दृश्य झाले. आसो इकडे राजाने लवला हे करून स्नान सेवकाची आज्ञा करी आपण की सेन्यासी सत्वर पाचारावे. इकडे राजाचं स्नान झालं आणि स्नान झाल्याबरोबर लगेच राजाने सेवकांना ऑर्डर दिली सेनानावी घरला गेलाय त्याला परत बोलून आणा असं सांगतात. मजन लागती रे उपचार वस्त्रे भूषणे अलंकार सेना न्हाव्याची सत्वर मज कारणे भेटवा. राजाने सांगितलं मला काय उपचार लागत नाही, सोनं अलंकार दागदागिने काही लागत नाही, त्या सेनानावीला बोलवा आणि त्याची आणि माझी भेट घडवा असं राजा बोलू लागला. मजन लागे रे मिष्टान्न अभिर वस्त्रे परिमळ सुमने सेनियासी सत्वर पाचारून मज कारणे भेटवा. मला सुंदर वस्त्र नको, फुल नको, परिमळ नको, जेवण नको, मिष्टान्न नको, काही नको, फक्त सेनानावीला बोलवा. जरी तो सत्वर न येई जाण तरी हे जातील माझे प्राण तो भक्त राज मज कारण सत्वर आणून भेटवा. सेनानावीला बोलवा, त्याला जर मी आता पाहिलं नाही तर माझा जीव जाईल, तो भक्तांमध्ये शिरोमणी आहे, श्रेष्ठ आहे, असे सेनानावीला इथं बोलवून आणा. त्याचे होताची दर्शन माझे चुकेल जन्म मरण सेना नाही वैष्णव जन मज आणून भेटवा. त्या सेनानावीचं जर दर्शन झालं तर माझं जन्म मरण संपेल, एवढा श्रेष्ठ भक्तामध्ये शिरोमणी आहे, बोलवून आणा. राजा विहळ झाला पूर्ण घाबरले सेवक जन मग सेन्याच्या घराशी जाऊन केले पाचारण तयासी. राजाची ऑर्डर भेटल्याबरोबर ते असणारे सेवक घाबरले. सेनानावीचं एवढं ध्यान लागलं त्याला लगेचच उठले आणि सेनानावीच्या घराकडं सेवक निघाले. सेना म्हणे त्या अवसरी राजा कोपला मजवरी ढोकटी घेऊन खांद्यावरी राजद्वारी पातला. आणि मग अशा प्रकारे त्यावेळेस सेनानावीने विचार केला, खूप वेळा पाचारण आलंय राजाचं सेवकाचं, आपण गेलो नाही, राजा आपल्यावरती रागवलाय, म्हणून सेनानावी घेतलं आपलं सामान साहित्य घेतलं आणि निघाला. सेनियासी देखता त्वरित उभा ठाकला अनुपणात सभा लोक हसती समजत नवरा भूत देखोनी. सेनानावी आल्या बरोबर राजा उठून उभा राहिला, लोक हसू लागले, येडपीड लागलं काय राजाला, राजा येतो आणि वारीत आल्याबरोबर उठला राजा आसनावरून. अशा प्रकारे सेवकांनी पाहिलं, प्रजा लोकांनी पाहिलं, हसू लागले. राजा म्हणे तयासी प्रातकाळी तू आलासी रूप दाखविले मजसी चतुर्भुज होणी. आता हे ओरिजिनल होतं महाराजाला, पाठीमागं काय झालं माहितीच नव्हतं. आणि राजाने सांगितलं सेनानावी सकाळी आला होता तू इथं आणि सकाळी माझं अंगाची मालिश करत असताना तू जी मला रूप दाखवलं होतं तेच रूप मला आता परत दाखव. राजा बोलू लागला, तैसेच दाखवी मज कारण म्हणून धरिले दोन्ही चरण सेना नाही ऐकून विस्मित मन झाला पै. राजाने सांगितलं सकाळी जे मी गिलासामध्ये पाहिलंय तेच मला दाखव.
असं बोलल्यावर सेनानावीचं आश्चर्य वाटलं. म्हणजे सकाळी मीच आता इथं आलोय आणि सकाळचं काय दाखवू असं विचार करू लागला. तेल आणून प्याल्यात सेन्यासी पाहेन मनात होते तुर्भुत दिसे त्यात चमत्कारात भूत वाटला. आणि लगेचच राजानं त्या असणाऱ्या गिलासामध्ये तेल आणलं आणि त्या गिलासामध्ये पाहिलं वरचं स्वरूप दिसतंय का कृष्ण. आता कुठं दिसायले, आता दिसलं नाही. त्यामुळे राजाला आश्चर्य वाटलं. मने दीन बंधू पतित पावना वैकुंठवासिया नारायणा नीच कामा मन मोहना मज कारणे त्वा केले. आणि मग त्यावेळेस बोलू लागला, हे असणाऱ्या भगवान परमात्मा नीच कर्म एवढी म्हणजे दाढी कठीण करणं एवढी काम माझ्यासाठी तो केली असं या ठिकाणी बोलतात. अनाथ नाता रुक्मिणी वरा मदन ताता श्याम सुंदरा नीच काम जगद उतारा सायुज्य उदारा त्वा केले. आणि मग अशा प्रकारे असणारा बोलू लागला, अनाथाचा नाथ तो भगवान परमात्मा आहे आणि माझ्यासाठी एवढी तू नीच वृत्तीची काम केली म्हणतात. श्रुती शास्त्रे वर्णिती गुण तयासे न कळी तुझे महिमान नीच कर्म त्वा माझ्या कारण अंगीकारिले दयाळा. अरे बाबा, श्रुती शास्त्राला सुद्धा ज्याचं गुण कळत नाही असा असणारा भगवान परमात्मा आहे आणि एवढं नीच कर्म तू माझ्यासाठी केले असं बोलतात. ब्रह्मा इंद्र आणि हर हे नेनती तुझा पार आज का धोकटी खांद्यावर मज कारणे तू घेतली. अरे ब्रह्मा इंद्र हरिहर यांना सुद्धा तुझा अंत लागत नाही, तुझा पार लागत नाही आणि माझ्यासाठी तू खांद्यावरती उपर्ण टाकून काम केली असं या ठिकाणी बोलतात. रडे आक्रोश करून गैवरे दाटला असे पूर्ण राजा धावून धरी चरण सेनियाचे ते देवा. आणि रडू लागला, आक्रोश करू लागला. सकाळी जी स्वरूप बघितले ते आता का दिसत नाहीये म्हणून राजा असणाऱ्या सेनानावीच्या पायावरती पडला आणि सेनानावीला सांगितलं, तुझ्या संगतीनं मला देवाचं दर्शन झालं. मने तुझ्या संगती करून मग झाले कृष्ण दर्शन संत संघाचे महिमान काय आता वर्णावे. आणि तुझ्या संगतीनं मला देवाचं दर्शन झालं. संत संगतीचा महिमा आहे. एक क्षणभर जरी संताची संगत लागली तरी देवाची भेट अवचितच होते असं राजा बोलू लागला. होता नारदांचे दर्शन कोळ्याने कथिले रामायण आईचा कृपाळू वैष्णवजन तारक पूर्ण जड जीवासी. अरे नारदाचं दर्शन झालं वाल्या कोळ्याला आणि नारदाच्या दर्शनानं रामायण लिहिलं. शतकोटी प्रविस्तरम एवढं रामायण लिहिलं. ही फळ संत संगतीचं आहे राजा सांगू लागला. व्यास कृपा संजयासी जाण तयासी गीता झाली श्रवण देवी तुझ्या योगी मज कारण श्रीकृष्ण दर्शन झाले की. व्यासाची कृपा संजयाला होती आणि व्यास महाराजांमुळे संजयानं गीता ऐकली. महाराज गीता ऐकण्याचं पुण्य त्याला मिळालं. तशा पद्धतीनं तुझ्या संगतीनं मला कृष्णाचं दर्शन झालं राजा बोलू लागला. धोकटीत होन टाकिले सेन्याने ते विडोकिले तत्काळ ब्राह्मणाची वाटिले सगळं लोका देखता. आणि राजानं जी सकाळी डुप्लिकेट सेनानावे कशी जी दिलं होतं सोनं ती त्याच्या धोक्तीमध्ये त्याच्या उपरण्यामध्ये होतं. ती विलोकित सेनानावेनं पाहिलं आणि ब्राह्मणाला वाटून टाकलं. राजाचे अनुताप झाला हरिभजनी तो लागला सेना नाही संतोषला हरी तुष्टला म्हणून या. आणि मग राजाला अनुताप झाला आणि राजा परत भजनाच्या मार्गाला लागला. सेनानावीला सुद्धा आनंद वाटला. भगवंत प्रसन्न झाला. रसाळ कथा लौकिक जगन्नाथी राजा सात्विक त्याचे चरित्र एकदा देख ज्ञान सुख पावताती. पुढच्या अध्यायामध्ये सुंदर कथा आहे. जगन्नाथामध्ये जगन्नाथपुरीला राजा आहे आणि त्या राजाचं चरित्र अलौकिक चरित्र आहे. ऐका तेच निरूपण यथामती बुधवीराता रुक्मिणीपती श्रोत्याची विनवी महिपती श्रवणी प्रीती असू द्यावी. श्री भक्ती कथाचा विजय ग्रंथ ऐकता तुझे जगन्नाथ ऐसा प्रेमळ ऐका भाविक भक्त चतुर्शीदाध्याय हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.